शासनकर्त्यांच्या जनविरोधी आणि नकारात्मक भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असल्याचा आरोप करत 2 जून रोजी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक भव्य आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। अलीकडेच झालेल्या नीट परीक्षेतील कथित पेपर फुटीचा मुद्दा तसेच खरीपाचा हंगाम तोंडावर असताना बियाणे आणि रासायनिक खतांची झालेली दरवाढ आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव या विरोधात हा निषेध नोंदविण्यात आला। शेतकऱ्याबद्दल आहे आणि नीट जे एक्झाम मध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे आणि खताचं जे दरवाढी झाली आणि शेतकऱ्यांच्या भावबाजीला पडून शेती हे म्हणजे परवडून आलेले भाव कापसाला भाव आहे 7 ते 8 हजार आहे आणि लागवड खूप मोठ्या दरात लागत आहे आणि स्वामीनाथन आयोग सरकार म्हणत होते चालू करा पण अजूनपर्यंत चालू झालं नाही। त्याच्यामुळे खूप मोठं म्हणजे शेतकऱ्याला दुःख सहन करावं लागत आहे। आंदोलनकर्त्यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपतींना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। या निवेदनात शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ थांबवण्याची आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व आणि नियोजन युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले। यामध्ये प्रामुख्याने राहुल सुरकर, विपुल तडाम, अमोल उघडे, शुभम आरगुडे, अमित देशमुख, अमित चाफले, जय जगताप या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह युवक काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। भारत देशामध्ये महागाईने कळस गाठला। 140 कोटी जनता भारत देशाची आज होरपळून निघालेली आहे। नरेंद्र मोदी त्यांचं सरकार भारत देशात आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। या भारत देशातील जनतेला युवकांना वेठीस धरलेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये नीटचा पेपर फुटला, 22 लाख विद्यार्थ्यांचं भावी नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहे, आईवडील सुद्धा चिंताग्रस्त झालेले आहे। असे भयान परिस्थिती नरेंद्र मोदींनी आणि त्याच्या सर्व सरकारने महाराष्ट्रात आणि देशामध्ये करून ठेवलेली आहे। पेट्रोलचे भाव गगनाला टेकलेले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या वर नेत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवत आहोत की त्यांना दया यावं आणि जे आश्वासन याआधी त्याने 2014 मध्ये दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी, हेच आमचं युवक काँग्रेसच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मागणं आहे। एवढंच मी आज सांगू इच्छितो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।